गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मी निलेश आरडले विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक मधील काही ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आजचा जे काय आपण जो अभ्यासाचा टॉपिक निवडलाय तो प्रामुख्याने कंबाईन गट ब पूर्व परीक्षा, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा, त्यासोबतच गट क पूर्व परीक्षा व गट क मुख्य परीक्षा अशा सर्व ठिकाणी उपयोगाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आज आपण हे जे काही लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये खूप डिटेल न जाता, कारण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक जर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचा असेल तर त्याला 2 ते 3 लेक्चरची आवश्यकता असते. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते प्रामुख्याने संकल्पनांचं क्लिअरिटी तुमच्यामध्ये यावी हा या लेक्चर मागचा उद्देश आहे. त्या संकल्पना क्लिअर करत असताना सुद्धा खूप विस्तृत न जाता, खूप खोलवर न जाता, परीक्षाभिमुख कसं जास्तीत जास्त असेल, संकल्पना तुमच्या क्लिअर होऊन तुमचे मार्क्स कसे वाढतील याच पद्धतीनं मी हे लेक्चर या ठिकाणी घेणार आहे. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वसामान्यपणे आपण एक अर्थशास्त्राचे विद्यार्थी असू किंवा सर्वसामान्य नागरिक असू, आपण दैनंदिन वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल्स असतील, विविध बातम्या असतील, या माध्यमातून बऱ्याचदा ऐकत असतो भारताच्या जीडीपी मध्ये वाढ झाली, भारताच्या ग्रोथ रेट मध्ये वाढ झाली, किंवा भारतानं जपानला मागे टाकून आता भारत आपला 4थ्या क्रमांकाचा देश झालेला दिसतोय. म्हणजे यामध्ये सारखं जीडीपी जीडीपी हे शब्द सारखं येत असतात. तर मग हे जीडीपी म्हणजे नेमकं काय, जीएनपी म्हणजे नेमकं काय, एनडीपी म्हणजे नेमकं काय, एनएनपी म्हणजे नेमकं काय, यासाठी मार्केट प्राइस म्हणजे नेमकं काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे नेमकं काय, मध्यवर्ती वस्तू म्हणजे नेमकं काय, अंतिम वस्तू म्हणजे नेमकं काय, घसारा म्हणजे डेप्रिसिएशन ही संकल्पना नेमकी काय आहे, या सर्व संकल्पनांचा आढावा आज आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी एमपीएससी न या संकल्पनावर नेमके कसल्या प्रकारचे प्रश्न विचारलेत हे सुद्धा आपण लेक्चरच्या शेवटी बघणार आहोत. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. हे जे तुम्हाला चित्र दिसतंय हे भारताच्या जीडीपीचं चित्र दिसतंय. कधीही जीडीपी जे असतो, आता मला सांगा, आपण आपल्या घरचं उत्पन्न लवकर मोजू शकतो, आपण आपलं स्वतःचं उत्पन्न मोजू शकतो, आपण 4 मित्रांचं उत्पन्न मोजू शकतो, परंतु आपण पूर्ण महाराष्ट्राचं उत्पन्न मोजू शकू, पूर्ण देशाचं उत्पन्न मोजू शकू? एवढं सोपं आहे का ते, की आलेलं इन्कम मोजा, आलेला खर्च मोजा, हिशोब मांडा, इतकं सोपं असतं का ते? कारण आपल्या भारतामध्ये कितीतरी वस्तूंचं उत्पादन होत असतं, कितीतरी सेवांचं उत्पादन होत असतं, कितीतरी उद्योग येत असतात, उद्योग जात असतात, इन्व्हेस्टमेंट येत असते, इन्व्हेस्टमेंट जात असते. मग या सर्वांचं मोजमाप नेमकं कसं करायचं? त्यावेळेला काही जागतिक अर्थतज्ञ किंवा जे काही भारतीय प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत त्यांनी काही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामधनं काही संकल्पना त्यांनी तयार केल्या. नेमक्या या संकल्पना म्हणजेच या जीडीपी जीएनपी कन्सेप्ट आहेत. म्हणून आपण जे काही आपल्या देशाचं उत्पन्न मोजत असतो तर कशा स्वरूपात मोजत असतो, या संकल्पनांच्या आधारे मोजत असतो. चला मग आपण एक एक संकल्पना नेमक्या कशा आहेत आणि आपण कशा पद्धतीनं आपल्या देशाचं उत्पन्न मोजतो हे थोडक्यात बघू. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण जीडीपी ही कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, ह्या ज्या काही कन्सेप्ट आपण बघणार आहोत त्या सगळ्या परीक्षाभिमुख बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण पहिली कन्सेप्ट कुठली बघतोय, आता जीडीपी ही कन्सेप्ट बघतोय. तर लक्षात घ्या, जीडीपी ही कन्सेप्ट बघत असताना पहिल्यांदा आपण याची डिटेल व्याख्या बघू आणि मग त्या व्याख्येमधल्या एका एका शब्दावरनं तुम्हाला त्याचा उलगडा होईल. आता या लेक्चरच्या सुरुवातीला जीडीपी ही जी कन्सेप्ट आहे आणि त्याची ही जी काही व्याख्या मी दिली आहे त्याला मी थोडा एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ देणार आहे. त्याचं कारण असं आहे, या संकल्पनेमध्ये हे जे काही व्याख्येमध्ये वर्ड आलेत त्याच वर्डचा वापर पूर्ण आपल्याला लेक्चरमध्ये पुढच्या ज्या 7 ते 8 संकल्पना आपल्याला समजून घ्यायचंय त्याच्यासाठी होणार आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदाच ही जीडीपी ही कन्सेप्ट पहिल्यांदा आपण समजून घेऊ, त्याची व्याख्या, त्या व्याख्येतला प्रत्येक शब्द समजून घेऊ. एकदा तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की त्याच्याच आधारावर पुढच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी असणार आहेत, जेणेकरून त्याही तुम्हाला सहजपणे समजायला सोप्या जातील. चला आपण सुरुवात करू. परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, हा लेक्चर असताना बघा याचा उद्देश जास्तीत जास्त मी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी करून घ्या. त्याचं कारण असं, ह्या सगळ्या ऑलरेडी याचे सूत्र, याचे फॉर्म्युले, जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला ऑलरेडी बुक्स मध्ये दिलेलं आहे. पण आपण काय करतो, बुकिश अभ्यास करतो आणि आयोग मात्र कधीतरी कन्सेप्ट विचारताना फिरवून विचारताना दिसतो. म्हणून हा जो मी काही पूर्ण लेक्चर घेणार आहे त्यातनं जास्तीत जास्त तुमच्या संकल्पना कशा क्लिअर करून घेता येतील यावर तुम्ही लक्ष द्या, नक्की तुम्ही नोट्स बनवण्यावर लक्ष द्या. तुम्ही जास्तीत जास्त या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या संकल्पनांची क्लिअरिटी करण्यावर तुम्ही भर द्या, असा माझा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे. चला आपण सुरुवात करू. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय आहे,
जीडीपी. आता जीडीपी म्हणतो आपण, जीडीपी म्हणजे नेमकं काय, त्याचा लॉंग फॉर्म काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजेच बघा, स्थूल देशांतर्गत उत्पाद. ग्रॉस म्हणजेच काय, स्थूल. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, आणि प्रोडक्ट म्हणजे उत्पाद. मित्रांनो लक्षात घ्या, आपण हे जाणीवपूर्वक इथं उत्पाद हा शब्द दिसतोय बघा, प्रोडक्ट हा शब्द दिसतोय, मग प्रोडक्शन हा शब्द का दिलेला नाही. तर नेहमी लक्षात घ्या, आपण जे काही टॅक्स आकारतो, आपण जे काही मूळ टॅक्स जो आकारत असतो तो फायनल गुडवर आकारत असतो, म्हणजे अंतिम वस्तूंवर किंवा अंतिम सेवांवर आकारत असतो. आणि प्रोडक्शन मध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड असतात, बरोबर. मग त्या प्रोडक्शनच्या नंतर फायनली काय तयार होत असतं, आपलं प्रोडक्ट तयार होत असतं, आणि त्या फायनल जे प्रोडक्ट तयार होतं त्यावर आपण टॅक्स आकारत असतो. म्हणून इथं प्रोडक्शन न म्हणता काय म्हटलेलं आहे, प्रोडक्ट असं म्हटलेलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बर, पहिल्यांदा ग्रॉस. मग ग्रॉस म्हणजे काय सर, ग्रॉस म्हणजे काय रे, जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सर्व. ठीक आहे, ढोबळ मानाने जे काही आहे ते सर्व. उदाहरण घ्या, हे लेक्चर चालू आहे आणि या लेक्चरला 100 विद्यार्थी या ठिकाणी मला ऐकत असतील किंवा ते माझ्या समोर बसलेले असतील. जर मला कोणी विचारलं तुझ्या लेक्चरला किती मुलं आहेत, तर मी काय सांगेन, एक ग्रॉस 100 एक मुलं आहेत. बर, मग त्यानं जर मला विचारलं त्यातल्या किती मुलांनी प्रिलिम पास केली होती, तर त्यावेळेस मग मी सांगेल, अरे बापरे, मग त्या 100 मला काहीतरी वजा करावं लागेल, तेव्हा मला ते नेट मिळेल, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे मग ग्रॉस म्हणजे काय, जेवढं आहे तेवढं सर्व ढोबळ मानानं, बरोबर. म्हणून इथं काय म्हटलंय, पहिल्यांदा ग्रॉस, त्यानंतर काय म्हटलंय, डोमेस्टिक. जीडीपी मध्ये सर्वात जर महत्वाचा वर्ड काय असेल तर हा आहे डोमेस्टिक, त्यालाच आपण काय म्हणतो, देशांतर्गत म्हणतो. हा वर्ड लेक्चरच्या शेवटापर्यंत डोक्यामध्ये कायम फिट ठेवा. त्याचं कारण याच शब्दावर पूर्ण कन्सेप्ट आधारलेली आहे. देशांतर्गत, ग्रॉस म्हणजे स्थूल, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, आणि प्रोडक्ट म्हणजे उत्पाद. तर मी तुम्हाला ग्रॉस सांगितलं, तुम्हाला प्रोडक्ट सांगितलं, आता डोमेस्टिक म्हणजे काय, पहिल्यांदा आपण थोडक्यामध्ये एकदा व्याख्या बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला एका एका वर्डचा अर्थ या ठिकाणी क्लिअर करून देईल. बघा, जीडीपी म्हणजे काय, देशाच्या आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्रात एका आर्थिक वर्षात, ओके, निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे जीडीपी होय. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या काही वस्तू किंवा ज्या काही सेवा यांचं जे काही प्रोडक्शन होतं त्याच्या मार्केट प्राइस नुसार जे काही व्हॅल्यू तयार होईल त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. बर सर, मग हे आर्थिक प्रक्षेत्र, आर्थिक वर्ष म्हणजे नेमकं काय. थांब मित्रा, घाई करू नकोस, तुला सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील. परत सांगतो, आपण या कन्सेप्टवर थोडा वेळ घेणार आहोत. एकदा या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले की तुम्हाला पुढच्याही कन्सेप्ट क्लिअर होत जातील. चला, आता या व्याख्येतला एक एक अर्थ आपण या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल, त्यानंतर परत आपण व्याख्येवर येऊ, त्यावेळेस तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. बघा, आता जीडीपी म्हणजे काय, पहिला वर्ड आपल्याला काय बघायचंय, आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजेच डोमेस्टिक. ठीक आहे, तर मग बघा, देशांतर्गत म्हणजे नेमकं काय रे मित्रा. चल मी तुला सांगतो बघ. सगळ्यात पहिल्यांदा आपण जीडीपी ही कन्सेप्ट बघतोय, आपण काय बघतोय रे, जीडीपी ही बघतोय, बरोबर. त्याच्यामध्ये त्यातही आपण आता काय बघणार आहोत, डोमेस्टिक. तर त्यामध्ये डोमेस्टिक म्हणजेच काय, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, देशांतर्गत, बरोबर. म्हणजेच काय रे, डोमेस्टिक. ठीक आहे, बरं सर, मग देशांतर्गत म्हणजे नेमकं काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद. लक्षात ठेव, इथं बघ, आता असं समजून जाऊ, हा जो आहे चौकोन, ओके, हा काय आहे, आपला भारत आहे, असं आपण समजून जाऊ. हा काय आहे, आपला भारत आहे, आणि ही आपल्या भारताची सीमा आहे. लक्षात घे, जीडीपी मोजत असताना देशांतर्गत म्हणजे काय, ही जी भारताची भौगोलिक सीमा आहे याच्या अंतर्गत जेवढे गुड्स म्हणजेच काय, वस्तू, आणि जेवढ्या सर्व्हिसेस म्हणजे सेवा यांचं उत्पादन होईल त्याची जी काही मार्केट व्हॅल्यू असेल त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. परत एकदा सांगतो, काय म्हटलं मी, या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत म्हणजेच देशांतर्गत, ओके, याच्या बाहेर नाही, जेवढी भारताची सीमा आहे त्याच्या अंतर्गत जेवढ्या अंतिम वस्तू व अंतिम सेवा यांचं प्रोडक्शन होईल त्याचं जे काही मार्केट व्हॅल्यू असेल ते म्हणजे काय असेल, जीडीपी असेल. बर, म्हणजे एक तर लक्षात आलं की आपल्या ह्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत पाहिजे. पहिलं काय, भौगोलिक सीमेच्या अंतर्गत पाहिजे, बरोबर, भौगोलिक सीमेच्या अंतर्गत पाहिजे, बरोबर. बर, आणखी काय रे, मग असंही असतं ना रे, मग भौगोलिक सीमेच्या अंतर्गत आपले भारतीय लोक तर राहतात, बरोबर. इथंच यासोबतच एक निवासिक संकल्पना आपण या ठिकाणी लगेच बघू. पण बघा, याच्यासोबत आताच तुम्ही पाहिलं असेल बघा, टेस्ला ही कंपनी आलेली आहे आपल्याकडं, बरोबर, टेस्ला कंपनी आली. सर, मग इलॉन मस्क तर अमेरिकेचा आहे,
मग त्यानं टेस्ला कंपनी भारतामध्ये काढली आहे, मग त्याचं प्रोडक्शन आपल्याकडे मोजायचं का नाही? तर हो, मोजायचं. त्याचं कारण काय? आपल्या भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जे काही उत्पादन होतंय ते प्रत्येक गोष्ट जीडीपी मध्ये आपण इन्क्लूड करायची. मग आपल्या भारतीय देशाचा नागरिक करत असो किंवा एखादा परकीय नागरिक आपल्या देशात आला असेल किंवा एखादी परकीय कंपनी आपल्या देशात आली असेल, ते इथं वास्तव्य करत असेल आणि इथं होऊन ते जर वस्तू किंवा सेवांचं प्रोडक्शन देत असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा जीडीपी मध्ये केलं जातं. काय केलं जातं? ती परकीय कंपनी असो किंवा तो परकीय व्यक्ती असो, तो जर देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत असेल आणि त्यामध्ये राहून तो जर वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन करत असेल, तर त्याचं मोजमापही जीडीपी मध्ये केलं जातं. त्यासाठी आणखी एक कन्सेप्ट इथं लक्षात असू द्या, निवासी. ठीक आहे, म्हणजेच रेसिडेन्शियल. मग रेसिडेन्शियल म्हणजे काय? आपला भारतीय व्यक्ती तर येतोच, त्यासोबतच एखादा परकीय व्यक्ती जर 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ जर आपल्या भारतात राहत असेल आणि इथं जर वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन करत असेल, तर त्याला निवासी असं समजलं जातं. तो नागरिक असतो का भारताचा? नाही. नागरिक कोण? ज्याला सिटिझनशिप दिलं गेलेलं आहे, तोच भारताचा नागरिक. पण इथं आपण निवासी संकल्पना म्हणतो, म्हणजे रेसिडेन्शियल, म्हणजे तो तात्पुरत्या रहिवासासाठी भारतामध्ये आलेला असतो. तो शिक्षणासाठी आलेला असू शकतो, तो उद्योग स्थापन करण्यासाठी आलेला असू शकतो, पण तो आपल्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत आलेला आहे आणि तो त्यामध्ये आपल्या भारतामध्ये त्यातल्या साधनांचा वापर करून प्रोडक्शन निर्माण करतोय, त्या माध्यमातून भारतीय लोकांना रोजगार देतोय, त्या माध्यमातून इन्कम जनरेट होतोय, म्हणून त्यांचा सुद्धा समावेश ह्याच्यामध्ये केला जातो. परंतु आपण जेव्हा जीएनपी संकल्पना बघू, तिथं नागरिक किंवा राष्ट्रीय हा शब्द तुम्हाला दिसून येईल आणि इथं जीडीपी जेव्हा बघतोय तेव्हा देशांतर्गत, मग या देशांतर्गत म्हणजे या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत ज्या काही वस्तू सेवा, मग तो भारतीय नागरिक करत असो किंवा एखादा परकीय नागरिक किंवा एखादी परकीय कंपनी आपल्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत येऊन जर एखाद्या वस्तू किंवा सेवांची निर्मिती करत असेल, तर त्याचाही समावेश जीडीपी मध्ये केला जातो. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं भौगोलिक क्षेत्राचा समावेश केला जातो, आपण बघितलं निवासी लोकांचा समावेश केला जातो, मग त्यासोबत आणखी काय काय केलं जातं बघा जीडीपी मध्ये. हवाई क्षेत्राचा समावेश केला जातो. कशाचा? हवाई क्षेत्राचा. म्हणजेच काय? विमान. आता आपलं जर एखादं एअर इंडियाचं विमान असेल, ते जर भारतातून अमेरिकेला उड्डाण तो करत असेल, परंतु ते मूळ कंपनी कुठली आहे? भारताची आहे. ते विमान कुठलं आहे? भारताचं आहे. त्यामुळं त्या जे कोणी प्रवासी बसले असतील त्यांनी तिकीट खरेदी कुणाकडून केलेली आहे? भारताकडून केलेली आहे. म्हणून या हवाई क्षेत्राचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये केला जातो. यासोबतच बघा, जहाज असेल एखादं सेमच, बरोबर? कारण काही काही लोक सागरी मार्गे प्रवास करतात, बरोबर? भारतातनं तो एखाद्या देशात जात असेल, तो जर जहाजामार्गे जात असेल, तर ते जहाज भारतीय मालकीचं जर असेल आणि ते प्रवासी परकीय जरी घेऊन जात असलं, परदेशात जरी जात असलं, तरी ते भारतीय मालकीचं असल्यामुळं या जहाजावर मार्फत जे काही इन्कम जनरेट होईल त्याचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये केला जातो. यासोबतच सागरी क्षेत्र. मग सर सागरी क्षेत्रामध्ये तुम्ही काय वेगळं सांगताय? जहाज तर सागरात असतं. हो, ते तर जहाज झालं. मी जहाजाचा उल्लेख का केला? कारण ते परदेशात सुद्धा जातं, म्हणून जहाजाचा स्पेसिफिक उल्लेख केला. मग सागरी क्षेत्र म्हणजे काय सर? तर आपलं जे काही भूभाग आहे त्याच्यापासनं 12 नॉटिकल मैल, आता हे आपला मी तुम्हाला म्हटलं हे भौगोलिक क्षेत्र, पण याच्यासोबतच हे थोडा जो प्रदेश असतो, इथं आपला समुद्र किनारा आहे, तर हा 12 नॉटिकल मैल पर्यंतचा जो प्रदेश असतो तो सुद्धा काय म्हटला जातो? तो देशांतर्गतच म्हटला जातो. त्याच्यामुळं या 12 नॉटिकल मैलच्या अंतर्गतलं जे काही क्षेत्र असेल त्याचा सुद्धा, त्यातनं जर काही आर्थिक घडामोडी घडत असतील, त्यातनं जर काही इन्कम जनरेट होत असेल, तर त्याचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये केला जातो. यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, सागरी क्षेत्राच्या पुढून 200 नॉटिकल मैल, 12 नॉटिकल मैल पर्यंत तर प्रदेशावर आपल्या मालकी असते स्वतःची, परंतु त्याच्या पुढं आपली जी सागराची बेसलाईन आहे त्याच्या पुढे जर 200 नॉटिकल मैल पर्यंत जर एखादं सागरी क्षेत्र असेल, त्याला ईईझेड पण म्हणतात. मग त्या क्षेत्रामध्ये त्याच्यावर मालकी आपली नसते, परंतु उत्खनन करण्याचा अधिकार असतो. म्हणजे तिथं जर एखादे तेलाचे साठे सापडले, तिथं जर नैसर्गिक वायू मिळायला लागला, आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बॉम्बे हा एक क्षेत्र, हे असंच आहे, या 200 नॉटिकल मैलच्या अंतर्गत ते आलेलं आहे. मग तिथनं जे काही उत्खनन करू, त्यातनं काही जे इन्कम आपल्याला जनरेट होईल त्याचा सुद्धा समावेश आपण कशामध्ये करतो? जीडीपी मध्येच करतो. बर, यासोबत आणखी कशाचा करतो? आपले परदेशातले जे काही भारतीय दूतावास असतील, कुठले म्हटलंय मी? भारताचे. म्हणजे समजा आपण एखाद्या अमेरिकेमध्ये आपली जर एखादी एम्बसी ओपन केलेली असेल, बरोबर, तिथल्या लोकांना, आपल्या भारतीय लोकांना सुविधा देता याव्यात किंवा
व्हिसा असेल, पासपोर्ट असेल, त्या सर्व सुविधा देता याव्यात. तिथल्या भारतीय नागरिकांची देखभाल व्यवस्थित होते का नाही, तिथल्या शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकार व्यवस्थित सुविधा पुरवतंय का नाही, या सर्वांच्या ह्याच्यासाठी काय केलेलं असतं, प्रत्येक सरकारनं विदेशामध्ये आपले दूतावास कार्यालय ओपन केलेले असतात. त्याला आपण एम्बसीज म्हणतो. आणि त्याचे जे आयुक्त असतात त्याला अँबॅसेडर म्हणतो, किंवा राष्ट्रकुल देशांमध्ये असतील तर त्याला आपण हाय कमिशनर असंही म्हणतो. बरोबर. मग त्यांचा सुद्धा समावेश आपण आपल्या जीडीपी मध्ये करत असतो. ते जरी परदेशामध्ये असतील, परंतु ते काय असतात, आपल्या भारतासाठी कार्य करीत असतात. म्हणून त्यांचाही समावेश आपण जीडीपी मध्ये करतो. परंतु त्याच सोबत जर एखादा अमेरिकेचं दूतावास भारतामध्ये असेल, जरी ते भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये असेल, त्याचा मात्र समावेश जीडीपी मध्ये केला जात नाही. कारण ते काम कोणासाठी करत असतात, अमेरिकेसाठी करत असतात. क्लिअर? ओके. चला, एवढ्या सगळ्यांचा समावेश आपण या ठिकाणी जीडीपी मध्ये आपण केलेला दिसून येतो. ओके. मग तुम्हाला क्लिअर झालं आता की जीडीपी मध्ये ग्रॉस डोमेस्टिक म्हणजे काय, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत, देशांतर्गत म्हणजे काय, तर ही जी भौगोलिक सीमा आहे याच्या अंतर्गत ज्या अंतिम वस्तू किंवा ज्या अंतिम सेवा यांचं प्रोडक्शन आपल्या याच्यामध्ये होईल त्याच्या मार्केट व्हॅल्यूची बेरीज म्हणजेच काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जीडीपी होय. कळलं? आणि हे जे आहे आपण जीडीपी मोजतोय ती मार्केट प्राइस म्हणजे बाजार किंमतीलाच या ठिकाणी मोजलेली आपण दिसून येतोय. ठीक आहे, म्हणजे कळलं आता की जीडीपी मध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं. बर, मग सर आता आपण व्याख्येकडे परत येऊ. बघा, आता यातला आपण पहिला शब्द तुमचा क्लिअर झाला असेल, देशांतर्गत. बर, बऱ्याच बुकमध्ये देशांतर्गत क्षेत्र हाच उल्लेख आहे, परंतु काही ठिकाणी मात्र आर्थिक प्रक्षेत्र असा सुद्धा उल्लेख होतो. आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय रे, आपले जे भौगोलिक क्षेत्र आहे ते प्लस आपले भारतातले जे आपले भारतीय जे अमेरिकेमधलं जे दूतावास आहेत किंवा इतर देशांमध्ये जे भारत देशाने निर्माण केलेले दूतावास आहेत ते, या दोन्हींचा समावेश जेव्हा केला जातो त्याला आर्थिक प्रक्षेत्र असं म्हणतात. परंतु जनरली जर आर्थिक आणि देशांतर्गत प्रक्षेत्र असा उल्लेख आला तर दोन्ही बरोबर करा. पण मोस्ट ऑफ वेळेला देशांतर्गत असाच उल्लेख त्या ठिकाणी येताना दिसून येतोय. चला आता त्याच्या पुढचा वर्ड बघू. एका आर्थिक वर्षात. सर मग आर्थिक वर्ष म्हणजे नेमकं काय हो? बघा, त्यांनी जाणीवपूर्वक आर्थिक वर्ष असा उल्लेख केला. एक वर्ष असं केलंय का? नाही. एका आर्थिक वर्षात. एक वर्ष म्हणजे जनरली आपण कॅलेंडर इयर काय मोजत असतो, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर मोजत असतो. परंतु इथं कुठलं मोजलं जातं? आर्थिक वर्ष. म्हणजे जे तुमचं चालू आर्थिक वर्ष असेल त्याचा 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंतचा जो कालावधी असेल त्याच कालावधीमध्ये ज्या वस्तू किंवा सेवांचं निर्मिती होत असते त्याचंच बाजार मूल्य मोजलं जातं. म्हणजेच कुठल्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष. बरं, या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या सर अंतिम वस्तू आणि सेवा. आता ही अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे नेमकं काय? बघा, एका मिनिटात सांगतो. ठीक आहे, आता आपण हे सगळं कशा अंतर्गत बघतोय? जीडीपी अंतर्गत. हे विसरू नका. आपण डोमेस्टिक पाहिलं, आर्थिक वर्ष म्हणजे काय पाहिलं. आता आपण काय बघतोय थोडक्यामध्ये? अंतिम वस्तू आणि अंतिम सेवांचं मूल्य आपण हे ऐकतोय. तर सर, अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा म्हणजे काय? आता बघ, तुला सांगतो. हे समजा कापूस आहे. ओके, हा काय आहे? कापूस आहे. ओके, आता ह्या कापसापासून शर्ट तयार झालंय. असं आपण एक पकडू की हे कापड तयार झालं. काय झालं तयार? कापड तयार झालं. बरं, आणि ह्या कापडापासून परत काय तयार झालं? शर्ट तयार झालं. ठीक आहे, आता लक्षात घे, कापूस. ठीक आहे, आता हे कापूस, या कापसापासून कापड तयार होतंय आणि कापडापासून शर्ट तयार होतंय. तर ज्या वस्तू किंवा ज्या सेवा ह्या पुनर्विक्री करण्यासाठी वापरल्या जातात. कशासाठी? पुनर्विक्री. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? मध्यमवर्ती वस्तू म्हणतात. काय म्हणतात रे? मध्यमवर्ती वस्तू म्हणजेच इंटरमिडिएट गुड्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? इंटरमिडिएट गुड्स. त्यांना इंटरमिडिएट गुड्स असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच याला काय म्हणतात? मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतात. आणि याचं रूपांतर फायनली कशामध्ये होतंय? कापसापासून कापड तयार होतो. बरोबर, कापसापासून आणि कापडापासून शर्ट तयार होतो. आणि अंतिमतः आपण कशाची खरेदी करत असतो? शर्टची खरेदी करत असतो. मग ही जी वस्तू झाली ज्याची, लक्षात ठेवा, अंतिम वस्तू कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? ज्या वस्तूचा उपभोग घेतला जातो. फायनल, अंतिमतः ज्या वस्तूचा उपभोग घेतला जातो त्याला काय म्हणतात? अंतिम वस्तू असं म्हणतात. म्हणजेच काय? फायनल गुड्स.
काय म्हणतात? फायनल गुड्स. म्हणजे आता ह्याची आणखी अनेक उदाहरणं देता येतील. काही उदाहरणं असं असू शकेल जिथं कापूस हेच अंतिम वस्तू असू शकते. काही ठिकाणी कापड ही त्या उदाहरणामध्ये अंतिम वस्तू असू शकते. थोडक्यामध्ये हे लक्षात घ्या, ज्या कुठल्या वस्तू ज्यांची पुन्हा विक्री केली जाऊ शकते त्यांना काय म्हणतात आपण? मध्यमवर्ती वस्तू किंवा इंटरमिडिएट गुड असं म्हणतात. आणि ज्याचं अंतिमतः आपण उपभोग घेत असतो त्याला आपण फायनल गुड्स असं म्हणत असतो. मग आपल्या कन्सेप्टमध्ये आपण पाहिलंय की आपण अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा मोजत असतो. म्हणजे काय करत असतो? समजून घ्या की कापस समजा 100 रुपये भाव आहे त्याचा, असं पकडून चालू आपण 1 किलो, बरोबर? आणि त्याचं कापड बनलंय, त्याचा समजा 200 रुपये भाव आहे, असं आपण पकडून चालू. ठीक आहे? आणि अंतिमतः शर्ट कितीला आहे? 300 रुपयाला आपल्याला मिळत आहे, असं आपण पकडू. आता मला सांगा, आपण जीडीपी मध्ये मोजताना ही किंमत मोजायची, ही किंमत मोजायची का ही किंमत मोजायची? तर जीडीपी मोजत असताना आपण फायनल किंमत मोजत असतो. कोणती? ही 300 रुपयेवाली. त्याचं कारण असं, कारण हे 100 प्लस 200 रुपये मिळूनच ही वस्तू तयार झालेली आहे ना, बरोबर? जर ह्या 300 मध्ये परत 100 आणि 200 मिळवले तर ते एकूण किंमत 600 होते. म्हणजे एकाच वस्तूचं डबल डबल मापन होतंय. मग हे दुहेरी मापन टाळावं म्हणून ह्या मध्यमवर्ती वस्तूंचं व्हॅल्यू जीडीपी मध्ये लक्षात घेत नाहीत. कशाचं लक्षात घेतात? अंतिम, फायनल याचं. लक्षात आलं? म्हणून तिथं अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा असं म्हटलंय. चला पुन्हा आपण व्याख्येवर जाऊ. तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण पाहिलं देशांतर्गत पाहिलं, आर्थिक वर्ष पाहिलं, आता अंतिम वस्तू आणि सेवा पाहिल्या. आता शेवटची कन्सेप्ट आहे बाजार भावाची बेरीज. म्हणजे काय सर? म्हणजेच मार्केट प्राइस, बरोबर? तर आता मार्केट प्राइस म्हणजे नेमकं काय? तर बघा, परत एकदा सांगतो, आपण ही कशा अंतर्गत बघतोय? जीडीपी अंतर्गत 2 ते 3 संकल्पना आपल्या क्लिअर करायच्यात. या इथं क्लिअर झाल्या. या लेक्चरमध्ये जे काही 7 ते 8 संकल्पना आपण क्लिअर करणार आहोत ते तुमच्या सर्व तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा, आता आपण काय बघतोय? आत्ताच मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू आपण बघितलं. आता आपण मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट बघतोय. आता उदाहरण समजून घेऊ. ही एक आईस्क्रीमची फॅक्टरी आहे असं समजू आपण. ठीक आहे? हे काय? आईस्क्रीमची एक फॅक्टरी आहे आणि आईस्क्रीमच्या फॅक्टरीने एक आईस्क्रीम तयार केलं असं समजून जाऊ. ठीक आहे? जेव्हा आईस्क्रीम एकदम तयार झालं त्याची मूळ किंमत किती होती? 50 रुपये होती. मूळ किंमत काय होती? 50 रुपये होती. मग याला काय म्हणायचं? फॅक्टर कॉस्ट म्हणायचं. काय म्हणायचं? फॅक्टर कॉस्ट म्हणायचं. सगळीकडे तुम्हाला एफसी असा शब्द शॉर्ट फॉर्म दिसेल. म्हणजेच काय? ते फॅक्टर कॉस्ट आहे. म्हणजेच ती काय आहे? घटक किंमत आहे. काय आहे? त्या वस्तूची घटक किंमत आहे. मग हिला घटक किंमत का म्हणलं जातं? लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू निर्माण करता किंवा तुम्ही एखादा उद्योग स्थापन करता त्यामध्ये 4 घटक महत्वाचे असतात. कारण ते 4 घटक त्या ह्याचे फॅक्टर्स असतात. कुठले कुठले असतात ते? जमीन असतं, भांडवल असतं, श्रम असतो आणि काय असतं? संयोजन असतं. बरोबर? मग याला काय म्हणतात थोडक्यामध्ये? आपण फॅक्टर्स असं म्हणत असतो. कारण त्या उद्योगाचे ते फॅक्टर असतात आणि या सगळ्यांच्या फॅक्टर मधनं हे आपलं प्रोडक्शन या ठिकाणी तयार होत असतं. म्हणजे लक्षात घ्या, एकदम हे आईस्क्रीमची फॅक्टरी आहे. आईस्क्रीमच्या फॅक्टरीमधनं आईस्क्रीम तयार झाल्या झाल्या त्याची अमाऊंट किती आहे? 50 रुपये आहे. याच्यावर कुठलाही टॅक्स लागलेला नाही, काहीच नाही. मूळ जे आईस्क्रीम एकदम कारखान्याच्या बाहेर पडलंय त्यावेळेला त्याची किंमत काय आहे? 50 रुपये आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? फॅक्टर कॉस्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फॅक्टर कॉस्ट. कारण ही फक्त या फॅक्टरची मिळून कॉस्ट बनलेली असते. मग आता इथून पुढे लक्षात घ्या, मग हे जेव्हा बाजारात जायला जातं त्यावेळेस मग काय म्हणतं? सरकार म्हणतं हे 50 रुपयाचं तयार केलास ना, चलो आम्हाला आमचा टॅक्स देऊन टाका. इनडायरेक्ट टॅक्स द्या. डायरेक्ट टॅक्स कसं असतं? स्वतः व्यक्तीवर डायरेक्ट आकारला जातो. पण आईस्क्रीम ही वस्तू कशी आहे? कारण विक्रेता तुम्हाला विकतो आणि त्यामध्ये तो टॅक्स इन्क्लूड असतो. नकळत तुम्ही तो टॅक्स भरत असता. म्हणून यावर काय टॅक्स लागतो? इनडायरेक्ट टॅक्स लागतो. कसला टॅक्स लागतो रे? इनडायरेक्ट टॅक्स लागतो. मग आपण उदाहरणात समजून घेऊ. 50 रुपयाला आईस्क्रीम तयार झालं होतं. मात्र यावर 10 रुपयाचा इनडायरेक्ट टॅक्स शासनानं लावला. मग याची किंमत किती झाली? 60 रुपये झाली. किती झाली? 60 रुपये झाली. परत मग काय करतो तो मालक? सरकारला जाऊन विनंती करतो, आमचा आणखी उद्योग छोटा आहे, आम्हाला थोडं काही कन्सेशन द्या. मग सरकारला दया येते. मग सरकार काय करतं? त्यांना याच्यावर सबसिडी देतं. काय देतं रे? सबसिडी देतं. बरं, मग किती सबसिडी देतं? 5 रुपये समजा सबसिडी दिली. ओके? 5 रुपयाचं अनुदान दिलं किंवा त्यालाच आपण सबसिडी असं म्हणतो. बरोबर? 5 रुपयाची सबसिडी देतं. म्हणजे 60 रुपयाची किंमत किती होते मग त्या आईस्क्रीमची? 55 रुपये होते. बरोबर? किती होते? 55 रुपये होते. ओके? म्हणून बघा, 50 रुपयाला वस्तू तयार झाली. त्याच्यावर
10 रुपयाचा इनडायरेक्ट टॅक्स लागला, किंमत झाली 60 रुपये, त्याच्यावर पुन्हा शासनानं 5 रुपयाची सबसिडी दिली, मग या इनडायरेक्ट टॅक्स मधनं हा सबसिडी वजा केली आणि मूळ किंमत किती झाली 55 रुपये. म्हणजे बाजारामध्ये मार्केटमध्ये आईस्क्रीम कितीला मिळायला लागली 55 रुपयाला मिळायला लागला. म्हणून यालाच आपण काय म्हणतो बाजारभाव म्हणतो. काय म्हणतो बाजारभाव. याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता इथून पुढं एमपी असं दिसेल. त्याचं काय दिसेल फॅक्टर कॉस्ट म्हणजे एफसी आणि एमपी म्हणजे मार्केट प्राइस म्हणजेच बाजारभाव. म्हणजे आईस्क्रीम जेव्हा तयार झालं तेव्हा त्याची मूळ किंमत किती होती 50 रुपये होती. म्हणजे त्यालाच फॅक्टर कॉस्ट असं म्हणतात. मग त्या फॅक्टर कॉस्ट मध्ये 10 रुपयाचा इनडायरेक्ट टॅक्स ऍड झाला बरोबर. मग त्याच्यावर परत शासनानं 5 रुपयाची सबसिडी दिली आणि फायनली बाजारामध्ये कितीला मिळायला लागलं आईस्क्रीम 55 रुपयाला मिळायला लागलं. थोडक्यामध्ये ही रक्कम म्हणजे फॅक्टर कॉस्ट आणि ही रक्कम म्हणजे काय मार्केट प्राइस. मग आपण आपल्या व्याख्यात बघितलंय की अंतिम सेवा व अंतिम वस्तू यांचं बाजार मूल्य म्हणजेच काय मार्केट प्राइस. म्हणजे काय मोजलं जातं मार्केट प्राइस मोजली जाते. ही कन्सेप्ट फार छान पद्धतीने लक्षात ठेवा, कारण यापुढच्या ज्या काही कन्सेप्ट तुम्हाला येतील त्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मार्केट प्राइस नुसार एक कन्सेप्ट दिसेल आणि फॅक्टर कॉस्ट नुसार एक कन्सेप्ट दिसेल. आता तुम्हाला याच्यावरनं एक मात्र लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला विचारू द्या, जीडीपी मार्केट प्राइस म्हणजे काय, जीडीपी फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, लक्षात ठेवा. आता इथून पुढे मार्केट प्राइस म्हटलं कुठलीही कन्सेप्ट विचारू द्या इथंच फिट करून ठेवा मार्केट प्राइस. मी शॉर्ट फॉर्म वापरतोय. मार्केट प्राइस म्हणजे काय काय ऍड होते बघा. आता त्याच्यामध्ये मार्केट प्राइस करतोय म्हणजे आपण काय काय करतोय बघा. इथून सुरुवात करतोय फॅक्टर कॉस्ट. बर मग फॅक्टर कॉस्ट मध्ये आपण काय ऍड केलं रे इनडायरेक्ट टॅक्स ऍड केला बरोबर. आणि काय वजा केलं अनुदाने वजा केली म्हणजेच सबसिडी वजा केली. म्हणजे तुम्हाला जर विचारलंय जीडीपी मार्केट प्राइस म्हणजे काय परत तेच बरोबर. कुठेही मार्केट प्राइस विचारली की व्याख्या काय आली पाहिजे फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स वजा अनुदान बरोबर. आणि मग सर फॅक्टर कॉस्ट म्हणजे नेमकं काय तर बघा कुठल्याही कन्सेप्टची जर तुम्हाला फॅक्टर कॉस्ट विचारली तर तुम्ही काय लिहिलं पाहिजे फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय काहीच नाही ना मूळच किंमत. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही ऍडिशन करा ते काय होणार आहे वजा होणार आहे. म्हणजेच फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय मूळ मार्केट प्राइस आणि त्याच्यामधनं तुम्ही काही सगळं वजा करा बरोबर. म्हणजेच काय वजा करा अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स प्लस सबसिडी. आलं लक्षात. म्हणजे इथून पुढं तुम्हाला जिथं कुठं जीडीपी मार्केट प्राइस एनडीपी मार्केट प्राइस जीडीपी फॅक्टर कॉस्ट एनडीपी फॅक्टर कॉस्ट कुठेही आलं तर हे दोन व्याख्या तुम्ही इथं लक्षात ठेवणं आयएमपी आहे. म्हणजे इथून पुढे कुठेही मार्केट प्राइस अशी व्याख्या वापरली तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजेत फॅक्टर कॉस्ट बरोबर प्लस मार्केट प्राइस मध्ये काय असतं फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स वजा अनुदान. आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे मूळ रक्कम. मूळ रक्कमेमध्ये काहीच येत नसतं फक्त मूळ रक्कम असते. म्हणून फॅक्टर कॉस्ट म्हणजे जी काही मार्केट प्राइस आहे वजा अप्रत्यक्ष कर आणि अनुदान बरोबर. एम आय राईट क्लिअर ओके. आता ही कन्सेप्ट मात्र शेवटपर्यंत लक्षात ठेवणं तुम्ही अपेक्षित आहे. आता चला मूळ याच्यावर येऊ. आता तुम्हाला जीडीपी म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी क्लिअर व्हायला पाहिजे. बघा आपण पाहिलं होतं काय पाहिली होती जीडीपीची व्याख्या एका आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्रात एका आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू किंवा सेवा यांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे काय जीडीपी होय. बघा देशांतर्गत मध्ये मी काय काय म्हणलं भौगोलिक क्षेत्र सागरी क्षेत्र हवाई क्षेत्र प्लस आपल्या परदेशात मध्ये असणारे आपले दूतावास या सर्वांचा समावेश जीडीपीच्या देशांतर्गत क्षेत्रात होतो. प्लस आपल्या भौगोलिक क्षेत्रांतर्गत आपले नागरिक प्लस एखादा परकीय नागरिक किंवा एखादी परकीय संस्था जर आपल्या सीमेच्या अंतर्गत एखाद्या वस्तूचं किंवा सेवेचं प्रोडक्शन करत असेल तर त्याचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये केला जातो बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं आर्थिक वर्ष म्हणजे काय 1 एप्रिल ते 31 मार्च इथपर्यंतचा कालावधी कन्सिडर करा. अंतिम वस्तू आणि सेवा मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं की कापूस कापड आणि शर्ट तर कापूस आणि कापड यांचं मूल्य न मोजता जे फायनल प्रोडक्ट आहे म्हणजे कोणतं शर्ट याच फक्त काउंटिंग जीडीपी मध्ये केलं जातं. का बरं तर डबल काउंटिंग होऊ नये त्याच्यामुळे मध्यवर्ती वस्तूंचं काउंटिंग टाळून अंतिम वस्तूंचं काउंटिंग या ठिकाणी केलं जातं. आणि बाजारभाव मी आताच दाखवलं की मार्केट प्राइस मध्ये काय काय असतं. मार्केट प्राइस मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा फॅक्टर कॉस्ट मध्ये
इनडायरेक्ट टॅक्स आणि अनुदान त्या ठिकाणी ऍड केलेली तुम्हाला दिसून येतात. हे लक्षात आलं? त्यामुळे ही जीडीपीची कन्सेप्ट तुम्ही छान पद्धतीने लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. बर सर, मग आता हे जीडीपी तर झालं, मग जीडीपीचा नेमका फायदा काय होतो? जीडीपीचा फायदा आपल्याला असा होत असतो, आपलं आंतरिक सामर्थ्य नेमकं किती आहे, आपल्या देशाची इंटरनल कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे आपण किती वस्तूचं प्रोडक्शन करू शकतो, किती सेवांचं प्रोडक्शन करू शकतो, हे आपल्या लक्षात येतं. आपली जीडीपी इतर देशाच्या तुलनेत किती आहे, म्हणजे दोन अर्थव्यवस्थांमधले तुलना करणं सोपं जातं आणि आपल्या जीडीपी मुळे ऍक्च्युअल संख्यात्मक आकडेवारी आपल्याला मिळायला सुलभ होते. जीडीपीचे फायदे हे आपल्याला मुख्यतः झालेले दिसून येतात. बरं चला आता पुढे जाऊ. जीडीपीच्या नंतर या कन्सेप्ट तुम्ही स्क्रीनशॉटही मारून घेऊ शकता, जेणेकरून नंतर तुम्हाला लक्षात राहतील. याही लक्षात ठेवा. आता जीडीपी फॅक्टर कॉस्ट मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आता गोंधळून जायचं नाही. जिथं जिथं फॅक्टर कॉस्ट येईल तिथं काय यायला पाहिजे, मार्केट प्राइस मध्ये काय ऍड होतं, वजा काय केलं जातं, कारण फॅक्टर कॉस्ट मध्ये काहीच नसतं, मूळ किंमत असते. म्हणून मग जीडीपीचे मार्केट प्राइस वजा डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आणि अनुदान. ओके, बस. बर, मग एनडीपी, हा आता इथे एक कन्सेप्ट आहे बघा. कोणती कन्सेप्ट आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. आता परत इथेही आहे बघा, फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस. तुम्हाला मगाशीच म्हटलं, मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट म्हटलं की काय यायला पाहिजे, वजा प्रत्यक्ष कर प्लस अनुदान. ओके, आणि फॅक्टर कॉस्ट म्हटलं की त्याच्या उलट. ओके, ती कन्सेप्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यानंतर बघा, आता जीडीपी आणि एनडीपी तुम्हाला काही काही ठिकाणी प्रत्येक वेळेला ग्रॉस आणि नेट असा फरक असलेला दिसून येईल. तर ग्रॉस आणि नेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमका कशाचा फरक असतो हे थोडक्यामध्ये लक्षात घ्या. तर याच्यामध्ये कशाचा फरक असतो, तर इथंच लक्षात घ्या, घसाऱ्याचा फरक असतो. कारण ग्रॉस म्हटलं की काय असतं रे, तुम्हाला म्हटलं आहे ते टोटल ढोबळ, आणि नेट म्हटलं की निव्वळ. नेट म्हटलं की काय, निव्वळ. बरं सर, मग घसारा म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही इथं घसारा म्हटलंय आम्हाला, तर घसारा म्हणजे नेमकं काय, चला तुम्हाला एका मिनिटात या ठिकाणी समजून सांगतो. घसारा म्हणजे काय लक्षात ठेवू आपण. उदाहरणार्थ आपण इथं काय बघतोय, घसारा ही कन्सेप्ट बघतोय. म्हणजेच काय रे, डेप्रिसिएशन. तशी घसारा ही कन्सेप्ट फार डीप आहे, परंतु आपण फक्त परीक्षेच्या दृष्टीने घसारा ही कन्सेप्ट यावर बघणार आहोत, कारण प्रश्न हे त्याच स्वरूपाचे येतात. आता घसारा ही कन्सेप्ट बघताना बघा, उदाहरण घ्या, सलमान खाननं कतरिनाला एक तिचे पिक्चर चलना गेले म्हणून एक आईस्क्रीमचा कारखाना टाकून दिला. ओके, आणि मग कतरिनाला काय व्हायला लागलं, वर्षाकाठी 2 लाख रुपये तिला इन्कम यायला लागलं. म्हणजे ही जी काही कतरिनाचं 2 लाख रुपयाचा अॅन्युअल इन्कम आहे, हा तिचा काय आहे रे, जीडीपी आहे. म्हणजेच काय आहे, ग्रॉस. बरोबर, कारण कतरिना म्हणते मग आता माझी दरवर्षी 2 लाख रुपयाची कमाई व्हायला लागली. बरोबर, परंतु ही कसली कमाई झाली, ग्रॉस. कारण त्याचं असं असतं की तुम्ही 2 लाख रुपये वर्षभर तुम्ही ज्या आईस्क्रीम घेण्यासाठी जे सलमान खानने इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यातनं तुम्ही काही मशिनरी घेतल्या, त्याच्यातनं तुम्ही वर्षभर त्या वापरून 12 महिने वापरल्यानंतर तुम्हाला 2 लाखाचा मुनाफा मिळाला. हो, तुम्हाला 2 लाख रुपये मिळाले, परंतु ते वापरत असताना त्या मशीनची झीज पण होते. सारखं सारखं आपण त्याला ऑइलिंग करावं लागतं, त्याच्याचं मेंटेनन्स असतं, कुठं काही बिघाड झाला तर दुरुस्ती करावी लागते, मग त्याच्यासाठी काही कॉस्टिंग लागते. मग काय होतं, ते उदाहरण समजू जाऊ. जर 2 लाख रुपये तिचा अॅन्युअल इन्कम असेल, तर त्यामधनं 10,000 रुपये हे घसारा वजा. म्हणजेच काय, घसारा म्हणजे काय रे, झीज. जी काही मशिनरी आहे, त्या मशिनरीची होणारी झीज असेल, त्याची देखभाल असेल, त्या मशिनरीची असणारी दुरुस्ती असेल, ही त्यातनं वजा केली जाते. मग कतरिनाच्या हातात ऍक्च्युअल इन्कम किती राहिलं आता, 1,90,000 रुपये राहिलं. काय राहिलं, 1,90,000 रुपये राहिलं. तर ही काय झाली रे, एनडीपी. म्हणजेच नेट, म्हणजेच निव्वळ. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा पुढे एमपीएससीचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी या कन्सेप्टवरच आलाय, तुम्हाला एका उदाहरणावरनं ते लगेच त्याचं उत्तर क्लिअर झालं पाहिजे. परत सांगतो बघा, जी आणि एन दोनच वर्डचा फरक आहे. ग्रॉस म्हटलं की टोटल येणारा इन्कम, परंतु त्याच्यामधनं जर काही खर्च वजा होत असेल, काही घसारा वजा होत असेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही जे नेट इन्कम हातामध्ये राहतं, हे तुमचं काय झालं, नेट. म्हणजे ग्रॉस म्हणजे काय, स्थूल. ग्रॉस म्हणजे ढोबळ मानानं, आणि नेट म्हणजे काय, निव्वळ. कारण कतरिना काय समजायची, माझ्याकडे 2 लाख रुपयाचं अॅन्युअल इन्कम येतंय, ते कसलं होतं, ग्रॉस होतं, परंतु तिचा 10,000 रुपये नकळत खर्च व्हायचा घसाऱ्यावर, हे तिचं लक्ष नव्हतं. पण तिच्या ते लक्षात आलं, त्यानंतर तिनं काय केली, त्या 2 लाखाच्या रकमेमधनं 10,000 रुपये वजा केले,
आणि उरलेलं किती राहिलं 1,90,000 रुपये. तर जे 1,90,000 रुपये राहिलं ते कसलं राहिलं नेट इन्कम राहिलं. म्हणून ग्रॉसचं रूपांतर कशामध्ये झालं नेटमध्ये. आता इथं जीडीपीचं रूपांतर एनडीपी मध्ये नथिंग बट ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये. इथं परत येईल जीएनपी येईल उदाहरणार्थ नंतर आणि इथं परत तुम्हाला एनएनपी विचारलं जाईल. काय विचारलं जाईल एनएनपी विचारलं जाईल. मग तिथंही परत काय होणार आहे जीचं रूपांतर एन मध्ये होणार आहे. म्हणजेच ग्रॉसचं रूपांतर कशामध्ये होणार आहे नेटमध्ये होणार आहे. हे याच ठिकाणी इथं लक्षात ठेवा आणि या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊन ठेवा. चलो ओके. आता मूळ उदाहरणावर या. तुमच्या आता लक्षात आलं असेल की ग्रॉसचं रूपांतर नेट म्हणजे काय घसारा वजा करून जे अमाऊंट उरते ती म्हणजेच एनटीपी मार्केट प्राइस. सेम फॅक्टर कॉस्ट मी तुम्हाला मगाशीच फॅक्टर कॉस्ट जिथं जिथं येईल तिथं काय असणं अपेक्षित आहे ज्याची फॅक्टर कॉस्ट विचारले त्याची मार्केट प्राइस वजा फॅक्टर कॉस्ट म्हणजे दुसरं काहीच नसतं मूळ रक्कम राहते. म्हणून त्या मार्केट प्राइस मधनं इनडायरेक्ट टॅक्स आणि अनुदान या ठिकाणी वजा करणं अपेक्षित आहे म्हणजेच एनडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट. ओके. म्हणजे थोडक्यात आपण जीडीपी पाहिली आपण एनडीपी पाहिली बरोबर जीडीपी मार्केट प्राइस पाहिली जीडीपी फॅक्टर कॉस्ट पाहिली. आता मग सर जीडीपी मध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत का ज्याचा समावेश केला जात नाही. तर हो काही वस्तू आहेत. लक्षात घ्या हे आपण जीडीपीची कन्सेप्ट पाहिली पण अशा काही जीडीपी मध्ये समावेश न होणाऱ्या काही बाबी आहेत. कुठल्या बर मग जीडीपी मध्ये काय काय समावेश केला जात नाही. तर लक्षात ठेवा एखाद्याने एखाद्याला दिलेले गिफ्ट समावेश केला जात नाही. एखाद्याला दिलेलं डोनेशन याचाही समावेश जीडीपी मध्ये केला जात नाही. एखादा ह्याच्यावर भरलेला दंड त्याचा समावेश केला जात नाही. किंवा तुम्ही एखाद्या संस्थेला देणगी दिली असेल तर त्याचाही समावेश जीडीपी मध्ये केला जात नाही. जीडीपी मध्ये समावेश न होणाऱ्या बाबी आहेत. यासोबतच आणखी काय असतं रे समजा आईनं केलेलं घरकाम आहे. आता आईचं योगदान हे खूप अमूल्य असतं. पण काही गोष्टी ज्या असतात त्याचं आपण आकडेवारीमध्ये मोजमाप केलं जाऊ शकत नाही. म्हणून अशा काही ज्या सेवा आहेत बरोबर जसं आईनं केलेलं घरकाम असेल एखाद्या शिक्षकानं किंवा तुमचा मोठा भाऊ असेल मोठी बहीण असेल किंवा कुणी असेल जर निशुल्क मोफत जर तो निशुल्क देत असेल मग एखादा डॉक्टरही असू शकतो एखादा शिक्षकही असू शकतो तुमचा मोठा भाऊही असू शकतो किंवा लायब्ररीमध्ये एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल तर एखादा मित्र तुमची तुम्हाला तो मोफत कन्सेप्ट समजून सांगतो. तर या ज्या गोष्टी मोफत दिल्या जातात त्याचा समावेश जीडीपी मध्ये केला जात नाही. यासोबतच मागील आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या वस्तूंचा समावेश केला जात नाही. कशाचा केला जात नाही मागील आर्थिक वर्षात. समावेश केला जात नाही. यासोबतच पुनर्विक्रीसाठी च्या वस्तूंचा समावेश या ठिकाणी केला जात नाही. लक्षात ठेवा आता समजा तुम्ही एखादं घर विकत घेतलंय बरोबर आणि त्याच्यासाठी काहीतरी 10 लाख रुपयाचे अमाऊंट दिले तर याचा समावेश या आर्थिक वर्षाच्या जीडीपी मध्ये केला जाईल. परंतु ते 10 वर्षांना ते घर तुम्ही पुन्हा विकताय समजा ते तुम्ही 5 लाखाला विकलंय तर पुन्हा जे घर तुम्ही विकलंय त्याचा समावेश मात्र जीडीपी मध्ये केला जात नाही. म्हणून जीडीपी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश केला जात नाही तर या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. यासोबतच आपला भारतीय एखादा नागरिक असेल तो जर परदेशात काहीतरी उत्पादन करत असेल जसे टेस्ला आपल्याकडे आले तसं टाटानं जर एखादा प्लॅन्ट परदेशात काढला बरोबर आणि तिथं जर तो नॅनो कार बनवायला लागला तर त्याचं उत्पन्न हे त्यांच्या जीडीपीत काउंट होईल तो आपल्या जीडीपीत काउंट होत नाही. त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात असू द्या. चला म्हणजे थोडक्यात आपण ही जीडीपी ही कन्सेप्ट पूर्ण पाहिली आणि जीडीपीत सगळ्यात महत्वाचं काय आहे देशांतर्गत आपल्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी होतील त्यातनं जे काही इन्कम जनरेट होईल त्या सर्वांचा समावेश जीडीपी मध्ये आपण करतो. आता याच्यानंतर हे बघा या एका चार्ट मध्ये तुम्हाला हे कन्सेप्ट आणखी सोपी जाईल. म्हणजे बघा मी परत सांगितलं होतं जिथं जिथं मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्टचं अंतर असेल काय असतं त्याच्यामध्ये मार्केट प्राइस मध्ये अप्रत्यक्ष कर ऍड केलेले असतात आणि अनुदाने मायनस केलेले असतात आणि ह्याच उलट फॅक्टर कॉस्ट मध्ये मात्र काहीच नसतं बरोबर. तुम्हाला जी कन्सेप्ट सांगितलंय त्याच्यावरनं थोडक्यामध्ये मार्केट प्राइस रूपांतर फॅक्टर कॉस्ट मध्ये करत असताना काय केलं जातं मार्केट प्राइस करत असताना अप्रत्यक्ष कर ऍड केले जातात आणि अनुदाने मात्र मायनस केलेले त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात बरोबर. नाही सॉरी मार्केट प्राइसचं रूपांतर जेव्हा तुम्ही फॅक्टर कॉस्ट मध्ये करता तेव्हा तुम्ही काय करता रे
ओके, म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला चार्टवरनं परत इथं लक्षात घ्या, मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट या एका चार्टवरनं लक्षात येईल. आणि ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये कसं होईल, घसारा वजा केला की ग्रॉसचं रूपांतर कशामध्ये होतं रे, नेटमध्ये होतं. म्हणजे एका चार्टवरनं तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील. याचप्रमाणे जीएनपी ला सुद्धा हा चार्ट आहे. बरोबर, चला आता आपण जीएनपी कडे वळू. ठीक आहे, आता आपण थोडक्यामध्ये जीडीपी विषयी एक गोष्ट आता न्यूजपेपरमध्ये पाहिली असेल आणि परीक्षेत येणंही अपेक्षित आहे. आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025 नुसार आता आपली भारतीय अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकाला गेली आहे, 4 नंबरला. पहिल्या क्रमांकाला कोण आहे, युएस, 2 ला चायना, 3 ला जर्मनी आणि 4 नंबरला इंडिया आहे. 4,187 करोड ट्रिलियन बिलियन आपली इकॉनॉमी या ठिकाणी झाली आणि भारतानं कुणाला मागे टाकलंय, जपानला मागे टाकलंय. आणि 2028 साली भारत 3ऱ्या क्रमांकाला येईल असं सुद्धा भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. या ठिकाणी हा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि पाठ करा. चला, यानंतर आता जीडीपी पाहिली, मग आता जीएनपी म्हणजे नेमकं काय. सर आता जीडीपी सांगितलं, मग आता उरलं काय जीएनपी. हो, काहीतरी घटक मिस आहे. काय आहे तुम्हाला कळेल. मग आता जीएनपी म्हणजे काय बघा. बघा त्याच्या नावामध्ये आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. तुम्ही जीडीपी मध्ये काय पाहिलं होतं रे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पाहिलं होतं, देशांतर्गत, देशाच्या सीमेच्या अंतर्गत. पण इथं फक्त एवढाच फरक आहे. काय आहे जीएनपी मध्ये, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल म्हटलं की काय, राष्ट्रीय. मग लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं जीडीपी मध्ये निवासी ही संकल्पना आहे. मग त्यामध्ये भारतीय, आपल्या देशाच्या सीमेअंतर्गत भारतीय नागरिक राहत असो किंवा एखादा परकीय नागरिक राहत असो, तो जर सीमेच्या अंतर्गत एखाद्या वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करत असेल तर ते जीडीपीत काउंट केलं जातंय. पण आता मला सांगा, एखादा भारतीय नागरिक परदेशात राहतोय आणि तिथनं तो जर काहीतरी इन्कम करून पाठवतोय आणि तो आपल्या भारतात पाठवतोय, तो त्याचा समावेश कशात केला जाईल, जीडीपीत केला जाईल का, नाही. तो कशात केला जाईल, जीएनपी मध्ये केला जाईल. त्याचं कारण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलंय. म्हणजे याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जीएनपी मार्केट प्राइस म्हणजेच जीडीपी प्लस एक्स वजा एम. एक्स म्हणजे इथं काय आहे, एक्सपोर्ट. काय आहे, एक्सपोर्ट. आणि एम म्हणजे काय आहे, इम्पोर्ट. म्हणजे थोडक्यामध्ये काय, जीएनपी म्हणजे नथिंग बट जीडीपी प्लस एखादा आपला भारतीय नागरिक तिथं राहून जर काही त्यांचं इन्कम त्यानं कमवून आपल्या भारतामध्ये पाठवत असेल, आपल्या आई वडिलांना तो पैसे पाठवत असेल, किंवा काल रक्षाबंधन झालं त्याच्यानुसार आपल्या बहिणीला काही तो पैसे पाठवत असेल, तर त्याचा समावेश कशात केला जातो, जीएनपी मध्ये केला जातो. पण त्याच सोबत एखादा परकीय नागरिक भारताच्या भूमीत राहतोय आणि तिथनं तो जर काही इन्कम कमवून आपल्या परदेशात पाठवत असेल तर तो काय केला जातो, वजा केला जातो. लक्षात घ्या, जीएनपी म्हणजे नथिंग बट जीडीपी प्लस भारतीय नागरिकांनी आपल्या देशात, परदेशातून आपल्या देशात कमाई करून पाठवलेलं उत्पन्न वजा एखाद्या परकीय नागरिकाने आपल्या देशात राहून कमाई करून त्याच्या देशात परत पाठवलेलं उत्पन्न. बरोबर. त्याच्यामुळे जीएनपी ही कन्सेप्ट म्हणजे बाकी काहीही नाही, जीडीपी प्लस आपल्या भारतीय नागरिकाने परदेशात कमवून आपल्या भारतात परत पाठवलेलं उत्पन्न. इतकी साधी आणि सोपी कन्सेप्ट आहे. मग यासोबतच परत फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, परत तेच येतं. अप्रत्यक्ष ज्याची फॅक्टर कॉस्ट विचारलाय त्याचं जीएनपी मार्केट प्राइस वजा अप्रत्यक्ष कर अधिक अनुदान. त्यामुळे पाठांतर करण्याची अपेक्षा आहे का, नाही. आता लक्षात ठेवा, काही काही ठिकाणी तुम्हाला 2-2, 3-3 व्याख्या पण दिलेल्या आढळतील. ह्या व्याख्या सारख्या बदलत राहणार आहेत. शब्द बदलला की व्याख्या बदलते. त्यामुळे तुम्हाला जे जीडीपी शिकवताना मी ज्या कन्सेप्ट शिकवल्यात त्या जर तुम्ही एकदा समजून घेतल्या की मग हे शब्द कितीही फिरवू दे, तुमचे उत्तर तुम्हाला बरोबरच येणार. बरोबर. मग तसंच इथं जीएनपीची फॅक्टर कॉस्टची व्याख्या ही ट्रॅडिशनल. यासोबतच आणखी काय करू शकतो आपण, जीडीपीच्या फॅक्टर कॉस्ट मध्ये नेट फॅक्टर इन्कम अर्न फ्रॉम अब्रॉड. म्हणजेच मी तुम्हाला म्हटलं होतं जीएनपी म्हणजे नथिंग बट जीडीपी प्लस आपल्या भारतीयानं परदेशात कमवून आपल्या भारतात परत पाठवलेलं उत्पन्न. बरोबर. तर हीच व्याख्या त्यांनी इथं दिलेली आहे. चला आता आपण जीएनपी पाहिलं, जीएनपी फॅक्टर कॉस्ट पाहिलं. आता त्याच्यानंतर बघू एनएनपी. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, जेट ग्रॉसचं रूपांतर नेट मध्ये होतं. म्हणजेच काय होतं, फक्त घसारा वजा होतो. म्हणजे इथं बघा एनएनपी म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट. बरोबर. नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच काय, इथं जीएनपी वजा घसारा. तुम्हाला म्हटलं होतं ग्रॉसचं रूपांतर नेट मध्ये, स्थूलचं रूपांतर निव्वळ मध्ये कधी होतं, जेव्हा घसारा वजा केला जातो, झीज वजा केली जाते. कतरीना 2 लाख रुपये इन्कम समजत होती, परंतु 10,000 रुपये मेंटेनन्सला जात होते. ते वजा केल्यानंतर जी अमाऊंट उरते ती कशी असते, नेट असते. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं होतं ते समजून सांगताना, जसं इथं जीडीपी दिलेलं आहे तसं तुम्हाला त्याच सोबत एनएनपी किंवा एनडीपी असंही दिलं जाऊ शकतं. आणि त्यावेळेला मात्र हे बघा, इथं तुम्हाला मी सांगितलं होतं
एनडीपी जसं दिलंय त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जीएनपी पण दिलं जाऊ शकतं. त्यामुळं एकदा ती कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की याचंही उत्तर तुम्हाला या ठिकाणी इथं मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, आता जिथं जिथं ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये असतं तिथं काय असतं, फक्त घसारा वजा केलेला असतो. आणि आता हे जीएनपीचं एनएनपी आहे, म्हणजे जीएनपी मधनं ग्रॉस घसारा वजा केल्यानंतर एनएनपी आलेला आहे. मग जीएनपीची कन्सेप्टच आहे की नेट इन्कम अर्न फ्रॉम अब्रॉड. त्याच्यामुळे त्याची व्याख्या अशी दुसरीही बनते की जी एनएनपी मार्केट प्राइस म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट, एमपी म्हणजे बाजार भावाला मोजलेलं, तर त्याचं व्याख्या ही सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. यासोबतच परत मार्केट प्राइस नंतर इथं परत फॅक्टर कॉस्ट आलंय. फॅक्टर कॉस्ट म्हणजेच काय, आपण असंही त्याचं उत्तर परत एकदा हे करू शकतो. फॅक्टर कॉस्टची किंमत मोजत असताना काय करू शकतो रे, की एनएनपी मार्केट प्राइस याची आणखी एक करू शकतो. काय करू शकतो बघा बरं, एनएनपी मार्केट प्राइस बरोबर फॅक्टर कॉस्ट म्हणजे दुसरं काही असतं का, नाही. इनडायरेक्ट टॅक्स प्लस अनुदान दोन्ही वजा केलं जाऊ शकतं. याची व्याख्या अशीही बनू शकते. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय, याच्या व्याख्या अनेक बनू शकतात. म्हणून संकल्पना समजून घ्या. संकल्पना कळली की व्याख्येमध्ये कितीही बदल करू द्या, तुमचं उत्तर बरोबर येईल. त्यामुळं एनपी फॅक्टर कॉस्ट म्हणजे जीएनपी फॅक्टर कॉस्ट वजा घसारा, आणि ही व्याख्या सुद्धा त्याची या ठिकाणी बनलेली दिसून येते. त्याच्या पुढे आता आपण बघू, जीएनपी पाहिलं, जीएनपी मार्केट प्राइस, जीएनपी फॅक्टर कॉस्ट पाहिली, एनएनपी मार्केट प्राइस म्हणजे नथिंग बट काय होतं, घसारा वजा केला जातो, हे पाहिलं. यासोबत एनएनपी ची सुद्धा फॅक्टर कॉस्ट पाहिली. ठीक आहे, तर यानंतर पुढे बघा, थोडक्यामध्ये आपण जीडीपीची पूर्ण पाहिली, जीडीपी, एनडीपी, जीडीपी मार्केट प्राइस, जीडीपी फॅक्टर कॉस्ट सगळं पाहिलं. त्यानंतर आपण जीएनपी कन्सेप्ट पाहिली. जीएनपी कन्सेप्ट मध्ये परत हा चार्ट एका ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जातील. परत बघा, मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट करताना काय करायचे, फक्त यात अदला बदली करायची आहे. आणि ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये जेव्हा केव्हा होतं तेव्हा फक्त घसारा वजा होतो. इथं पण तेच बरोबर, ग्रॉसचं रूपांतर नेट म्हटलं की घसारा वजा बस, आणि मार्केट प्राइसचं फॅक्टर कॉस्ट म्हटलं की काय, अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने. क्लिअर, जसं जीडीपीचं आहे तसंच सेम जीएनपीचं आहे. सर बरं, मग आता तुम्ही आम्हाला जीडीपी सांगितली, जीएनपी सांगितली, पण मग एक्झॅक्ट फरक काय आहे, आता मित्र तूच सांग. फरक फक्त एवढा आहे, इथं काय होतं डोमेस्टिक, इथं काय आहे नॅशनल. डोमेस्टिक मध्ये काय होतं, फक्त भौगोलिक क्षेत्राच्या अंतर्गत, आणि इथं काय आहे, आपला एखादा भारतीय नागरिक जर आपल्याला परदेशातून कमवून उत्पन्न पाठवत असेल तर त्याचा समावेश केला जातो. म्हणजेच जीडीपी आणि जीएनपी मध्ये फक्त एकच फरक आहे, कशाचा, आपला एखादा भारतीय नागरिक परदेशात इन्कम कमवून तो जर आपल्या देशात पाठवत असेल तर त्याचा समावेश कशात केला जातो रे, जीएनपी मध्ये केला जातो, जीडीपी मध्ये केला जात नाही. ओके, क्लिअर, चलो. आता बघा, याच्यावर आयोगानं कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारलेत. आताच झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षा 2024 मध्ये 2 प्रश्न फक्त या संकल्पनेवर विचारलेत. या संकल्पनेवरनं, या लेक्चरवरनं तुम्ही जर हे प्रश्न सोडू शकला तर हे लेक्चर माझ्या दृष्टीने ते सक्सेसफुल झालं असं मी समजेल. बघा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे असं विचारलंय. त्यामध्ये बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन, थोडे इंग्लिश मध्ये हे काही वर्ड बघत जा. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे हा प्रश्न कशावर आलेला आहे, जीडीपी वर आलेला आहे. कशावर, आणि ह्या प्रश्नाची एक मजेशीर गोष्ट आहे मित्रांनो, इथं फक्त पूर्ण प्रश्न सेम आहे, इथं नसते म्हटलं, इथं असते म्हटलंय. मग मला सांगा, एकतर असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे, दोन्हीपैकी एक विधान बरोबर असलं पाहिजे. ऍट अ टाइम दोन्ही विधान बरोबर असतील का, नाही. म्हणून दोन्ही येईल का, नाही, इलिमिनेशन टेक्निक. बरं, यापैकी एकही नाही असं होईल का, एकतर असेल किंवा नसेल. त्यामुळे हेही ऑप्शन कट, मग उत्तर अ आणि ब मध्ये गेलं पाहिजे. आता तुमची कन्सेप्ट महत्वाची आहे. बघा, जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं, तर बरोबर आहे. कारण जीडीपी मध्ये फक्त देशांतर्गत कमावलेल्या उत्पन्नाचाच समावेश असतो. बाहेरून कमावलेलं उत्पन्न आपल्या देशात येण्याचा समावेश कशात असतो रे, तो जीएनपी मध्ये असतो. कशात असतो, जीएनपी मध्ये असतो. त्यामुळे हे दुसरे विधान या ठिकाणी चूक होईल. बरोबर, परत जीडीपी मध्ये फक्त आपल्या देशांतर्गत कमवलेल्याच उत्पन्नाचा समावेश असतो. प्लस एखादा परकीय नागरिक किंवा संस्था आपल्या देशांतर्गत राहून जर उत्पादन करत असेल तर ते काउंट केलं जातं. मात्र आपला भारतीय नागरिक परदेशात राहत असेल, त्यानं पाठवलेलं इन्कम हे जीडीपीत काउंट केलं जात नाही, ते कशात केलं जातं, जीएनपी मध्ये काउंट केलं जातं. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो पुढचा प्रश्न बघा. आता चला आपण लेक्चरच्या शेवटाकडे आलोय. लास्ट, आता बघा हा प्रश्न काय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा, इथं स्थूल राष्ट्रीय उत्पादनात, ओके, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते
आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. कोणतं विधान योग्य आहे? आता थोडंसं इंग्लिश वर्ड पण आपण बघू. काय विचारले त्यांनी? NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. ओके, आणि इथं काय विचारलंय? GNP. ओके, NNP इज ऑलवेज लेस दॅन GNP असं म्हणतंय. आता आपण 2 मिनिटात कतरिनाच्या उदाहरणावर जाऊ. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं रे? आता हा प्रश्न GNP आणि NNP वर आहे, बरोबर? GNP आणि NNP. आता कतरिनाचं प्रॉफिट किती होतं आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये उदाहरण पकडू, ते GDP होतं, पण आपण तात्पुरतं समजून घेण्यासाठी याला GNP समजू. ती न समजत होती की माझं उत्पन्न 2 लाख आहे, पण ऍक्च्युअल तिचं उत्पन्न किती होतं? 1,90,000 असं होतं, बरोबर? मग यातली जी घट झाली होती 10,000ची, ती कशाची होती रे? घसाऱ्याची होती. कशाची होती? घसाऱ्याची होती. मग घसारा करून तिचंच ग्रॉसचं नेटमध्ये रूपांतर झालं होतं. आता प्रश्नावर या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे NNP पेक्षा NNP इज ऑलवेज लेस दॅन, म्हणजे NNP हा नेहमी GNP पेक्षा कमी असतो म्हणतोय. बरोबर आहे, कारण GNP मध्ये घसाऱ्याचाही समावेश केलेला असतो, बरोबर? GNP बघा 2 लाख आहे, NNP किती आहे? 1,90,000, कारण त्याच्यामध्ये घसारा वजा होतो, म्हणून NNP ही नेहमी GNP पेक्षा कमी असते, तर बरोबर आहे. आणि GNP मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो, तर हो, कारण याच्यामध्ये हे 10,000 सुद्धा इन्क्लूड होते, बरोबर? तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. कारण बघा, NNP मध्ये काय असतो? घसाऱ्याचा समावेश नसतो, कारण ग्रॉसचं नेटमध्ये रूपांतर करताना घसारा वजा केला जातो, म्हणून हे सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या ठिकाणी नक्की मिळणार आहेत. मित्रांनो, आज आपण या एकंदर लेक्चरच्या मधनं सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्या ह्या संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. तो परीक्षाभिमुख करणार आहोत असं मी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला GDP ची व्याख्या सांगितली. त्या व्याख्यामधल्या काही कन्सेप्ट सांगितल्या. देशांतर्गत म्हणजे नेमकं काय, आर्थिक वर्ष म्हणजे नेमकं काय, अंतिम वस्तू म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय, मार्केट प्राइस म्हणजे बाजार भाव म्हणजे काय, आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किंमत म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर केला. त्यानंतर आपण GNP कडे गेलो. GNP मध्ये पण परत आपण पाहिलं की GNP मध्ये कशाचा समावेश होतो? GDP प्लस आपल्या भारतीय नागरिकाने परदेशात राहून कमवलेलं उत्पन्न जर तो आपल्याकडे पाठवत असेल तर त्याचा समावेश GDP मध्ये होत नाही, तो कशात होतो? GNP मध्ये होतो, हे आपण पाहिलं. आणि त्याच्यावर आधारित आपण परत काही कन्सेप्ट पाहिल्या, घसाऱ्याची संकल्पना पाहिली, त्याच्यावरनं ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये होतंय हे सुद्धा आपण पाहिलं. आणि एकंदर या पूर्ण लेक्चरच्या नंतर आपण एक आयोगानं नेमकं 2024 ला फक्त कन्सेप्टवर 2 प्रश्न कसे विचारलेत आणि केवळ कन्सेप्टच्या आधारे ते कसे सोडवायचे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो, थोडंसं मी स्पीडनं घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचं कारण असं की थोडं कमी कालावधीचा व्हिडिओ मुलं हे अधिक उत्सुकतेनं बघत असतात, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त परीक्षाभिमुख ठेवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु लवकरच अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऍपवर आपण कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये सर्वच कंबाईनच्या पूर्व परीक्षेतील विषय हे प्रत्येक विषयाला सेपरेट शिक्षक याप्रमाणे आपण घेणार आहोत. त्यामध्ये अर्थशास्त्र हा पूर्व परीक्षेसाठी 30 ते 35 लेक्चर मध्ये मी स्पेशल त्या ठिकाणी घेणार आहे. अशाच संकल्पना, फॅक्ट्स या सर्वांचा समावेश असणारं 30 ते 35 लेक्चर पूर्ण पूर्व परीक्षा ओरिएंटेड मी त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऍपवर जेव्हा ही कंबाईन इंटिग्रेटेडची बॅच लॉन्च होईल, ते आपण सर्वांनी घ्यावी, पटली तरच घ्यावी, तपासून घ्यावी, याचं आवाहन मी तुम्हाला करतो. अर्थशास्त्रासंदर्भात जर मला अपडेटेड राहायचं असेल किंवा माझ्याशी कनेक्टेड राहायचं असेल तर इकॉनॉमिक्स बाय निलेश आरडले हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करावं असंही मी आवाहन या ठिकाणी करतो. आणि आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. ओके, आणि काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट अपेक्षित असतील त्याही तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही त्याचंही स्वागत करू. आणि तुम्हाला येणाऱ्या कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आजचं हे जे काही लेक्चर होतं ते फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, बुकिश म्हणजे पुस्तकामध्ये जे भरमसाठ मारा केलेला आहे तेवढं जड ते न करता सोप्या भाषेत मला कसं समजावता येईल याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलाय. मी आशा करतो की ते तुम्हाला समजलं असेल आणि या संकल्पना जर तुम्ही स्पष्ट करून घेतल्या तर तुम्हाला परीक्षेत मार्क्स नक्की वाढवण्यासाठी याचा फायदा होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. येणाऱ्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.